पण ज्यावेळेस लेकराला नोकरी लागते, बापाची आणि आईची प्रामाणिक इच्छा असते, ह्याच्या पगारीतला ह्यानं 10 रुपये तरी मला खर्च करावा, असते का नाही? का असते? अरे अधिकार आहे, त्याला मोठं केलंय मी. पांडुरंगालाही तसंच वाटतं. काही नकोय मला, तुमचा पैसा नकोय, तुमची धन दौलत नकोय, नलगे मुक्ती धन संपदा काही नकोय मला. मग काय हवंय? थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला, तेवढंच पाहिजे मला, तेवढंच द्या. मग तुम्हाला तुमची काळजी करायची नाही. तुम्ही इथे आलात ना, तुका म्हणे घालू तयावरी भार, बाहू हा संसार देवा भाई. तुम्ही नकाच काळजी करू. कारण कसं असतं ना, आपण जर निष्ठा ठेवली ना, निष्ठा असावी बरं का, निष्ठा कुठल्याही गोष्टी, धर्मावर निष्ठा असावी, परमार्थावर निष्ठा असावी, आपल्या व्यक्तिमत्वावर निष्ठा असावी. आम्ही नाही तेच निष्ठा ठेवतो. आमची निष्ठा पुरीवर, आमची निष्ठा नाही त्या गेमवर. अरे इतकी निष्ठा या पोरांची गेमवर. मी 15 दिवसापूर्वी एक वृत्तपत्रिका वाचली, त्यामध्ये त्या पेपरामध्ये असं लिहिलं होतं, म्हणजे पेपरामध्ये बातमी तुम्ही वाही वाचलं असेल. कुंभार नावाचा एक मुलगा आहे, ज्या मुलाने बापाची गळ दाबून हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर राग इतका आला होता, बापाचा जीव गेलाय तरी बापाचा एक पाय आणि एक हात बाजूला काढून ठेवला. गेलाय जीव गेल्यानंतर एवढा राग का आला? त्याचं कारण हे होतं की बापानं पोराला पबजी खेळू दिली नाही. मग जी अवलाद आपला जीव घेत असन, अशा अवलादी नाही जन्माला घातल्या तरी चालतील ना. एवढं मोठं करायचं, हाडा मासाचं बनवायचं. अरे मी म्हणते पोरांनो मरा, पण मरताना असं मरा की बापानं वर मान करून तुमच्या मरणाचं कारण सांगावं. अरे आमचे संभाजीराजे गेले, अरे मरण आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं, पण काय थाटात मेले महाराज. स्वतःच्या लोकांच्या दगेमुळे मुघलांच्या हातामध्ये गेले. दोन्ही हात दोन्ही पाय साखरदानाने बांधलेले, तुळापूर तीर्थक्षेत्रावर संगमाच्या ठिकाणी बांधलेले होते महाराज संभाजीराजे. ज्या आसुडाने मारला जायचा तो आसूड खिळ्यांचा आणि तारेचा होता. एक झपका बसला की 4-5 मांसाचे तुकडे तो बाजूला ठेवून यायचा. झालेल्या जखमेला त्रास व्हावा म्हणून तिकटाची मिठाची चोळण त्याच्या अंगावर केली जायची. आता प्राण कंठापर्यंत आला होता, आता जीव जाणार होता, आता सळई नजरेत घुसणार होती. आणि शेवटचा प्रश्न मुघलांनी संभाजीराजांना विचारला, संभा क्यों मर रहे हो? हमारी एक बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, इस तख्त का शहंशाह बना देंगे. ऐकायचंय काय बाबा तुझं? सिर्फ एक बात, हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारे नाम की जय जयकार कर लो. अरे ऐकताच तर पाच्याक मस्तकाला गेली, कणात ताट केला, नजर वर केली, छाती फुगवली आणि सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, अरे काय माझ्या जीवाची लाहिला करायची ते कर. सगळ्यात अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, सगळ्यात श्वासात श्वास आहे, सगळ्यात हा शोभाचा छावा तुझ्यासारख्या हलक्या कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाहीये. अरे मेलो तरी 72, पण धर्म कधी सोडणार नाही. त्याला निष्ठा म्हणायचं.